सर्वांना. आज रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेवे येथील इयत्ता 3चे विद्यार्थी सजीव आणि निर्जीव यांची ओळख प्रात्यक्षिक कृतीद्वारे म्हणजे खेळातून करून देणार आहेत. चला तर मग पाहूया. बघा मुलांनो, आपल्या इयत्ता 3च्या पाठ्यपुस्तकात भाग 1 मध्ये आपल्या अवतीभोवती हा पाठ आहे की नाही, आणि त्या पाठामध्ये आपण सजीव आणि निर्जीव या घटकांची काय केलेली आहे, ओळख करून घेतलेली आहे. तुम्हाला सजीव म्हणजे काय ते माहिती आहे आणि निर्जीव म्हणजे काय ते पण माहित झालेलं आहे. आता काय करायचं आपण, मी काय केले तर ह्या टेबलवर बघा आपल्या वर्गातील जेवढ्या वस्तू आहेत त्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही चित्र सुद्धा आहेत. मग त्या चित्रांमधून तुम्हाला सजीव कोणते आणि निर्जीव कोणते ते ओळखायचं आहे. पण कसं माहितीये का, काय करायचं तर मी 2 गट करणार आहे, एक मुलांचा गट आणि एक मुलींचा गट. मग दोन्ही गटातल्या एका मुलांनी यायचं आणि समोर इथे बॉक्स केलेले. तर मुलं काय ठेवणार, सजीव का निर्जीव? सजीव. मग तुम्ही याच्यातल्या सजीव वस्तू किंवा चित्र कोणती आहेत की नाही ते इथं एका या चौकोनात ठेवायचे. आणि मुलींनी कोणत्या वस्तू, निर्जीव. टेबलवर जेवढ्या निर्जीव वस्तू आहे ते एकेकाने यायचं आणि पटापट इथे या बॉक्स मध्ये ठेवायचे. आणि आपला खेळ काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे, कोणतीही गडबड आणि गोंधळ न करता. आणि मग आपण त्यानंतर बरोबर तुम्ही मुलांनी सजीव वस्तू बरोबर ठेवल्यात का आणि मुलींनी निर्जीव वस्तू बरोबर ठेवल्यात का ते आपण नंतर पाहणार आहोत. करायची सुरुवात? ओके, चला करायची सुरुवात. मुलांनी सजीव वस्तू बॉक्स मध्ये ठेवायचेत आणि मुलींनी निर्जीव वस्तू ठेवायचे. चला 1 2 3. Clap your hands. Clap, clap, clap your hands. Stomp, stomp, stomp your feet. Stomp, stomp, stomp your feet. Swing, swing, swing your arms. Swing, swing, swing your arms. Dance everybody and sing with me. Dance everybody and sing with me. La la la, I'm so happy. खेळ काय झालेला आहे, पूर्ण झालेले आहेत. तुम्ही सजीव आणि निर्जीव बरोबर काढत काय करायचं आपण आता पाहायचं आहे. पहिल्यांदा काय करायचं, आपण सजीव वस्तू मुलांनी निवडलेली आहेत की नाही. आता सजीवामध्ये आपण काय केलेले आहे, चित्र आहेत की नाही, चित्र ठेवली होती. तर ती चित्र बरोबर काढली का आपण बघणार आहोत. तर बघा, पहिला आहे झाडेतील तुळशीचं रोपटं, हे सजीव आहे, व्हेरी गुड. नंतर झाड, काईटचं चित्र, इकडे मगर, व्हेरी गुड. इकडे आखर म्हणजे सावची नाही, सजीवन चाललं, शाबास. इकडे कुत्रा, व्हेरी गुड. चिमणी, शाबास. कांगारू, सगळ्यांनी बघा सजीव निर्जीव आहेत का. मेंढी, कुत्रा, कोंबडीचं पिल्लू, शाबास. वाघ, गाय, शाबास. इकडे बैल, हा काय आहे, कोंबडा, सजीव. सिंह, उंट, सजीवच आहेत ना. हत्ती, सजीव, व्हेरी गुड. गोगलगाय, सजीव. गाढव, सजीव. घुबड, सजीव. झेब्रा, सजीव. माकड, सजीव. बकरी, सजीव. खारुताई, सजीव. ससा, सजीव. कावळा, सजीव. गिधाड, सजीव. आणि शेवटचा आहे फुलपाखरू. बरोबर की नाही. हे काय आहे, सजीव. म्हणजे मुलांनी काय केलेले आहे, सजीव
बरोबर केलेले आहेत. आणि पुन्हा हा एक्स्ट्रा होते की नाही, हत्ती, मगर आणि बगळा. व्हेरी गुड. मुलांनी काय केलेले आहे, सजीव वस्तू बरोबर केलेल्या आहेत. चला आता आपण इकडे वळूया. मुलींनी निर्जीव वस्तू बरोबर काढल्यात की नाही ते पाहू. आता आपण मुलींनी निर्जीव वस्तू कोणत्या काढल्यात त्या बघायच्या आहेत. बोला पटपट. व्हेरी गुड. सडब्बा, बॉक्स. व्हेरी गुड. पाऊच. व्हेरी गुड. डस्टर. सगळ्यांनी बोला पटापट. व्हेरी गुड. जोरात बोलायचं. व्हेरी गुड. डब्बा. शाबाश. व्हेरी गुड. आणि हे चित्र आहे याच्यावर कसलं बरं, स्कूटीचं चित्र आहे. व्हेरी गुड. हा काय आहे, चाक. व्हेरी गुड. व्हेरी गुड. इकडे स्केच पेन. आदित्य तेरे इकडे हा काय आहे, डब्बा. आणि हा टिफिन बॉक्स की नाही तुमचं. आणि ह्यावर पण एक चित्र आहे. कसलं चित्र आहे, जहाज. म्हणजे ह्या मुलींनी निर्जीव वस्तू बरोबर काढल्यात का, म्हणजे मुलांनी पण सजीव वस्तू आणि मुलांनी पण निर्जीव वस्तू एकदम. अजून अरे आणखी राहिलेत. हा बघा, बॉल निर्जीवच आहे ना. आणि हे कॅलेंडर. आणि हे पण राहिली चटई. ही पण कशी आहे, निर्जीव आहे. म्हणजे तुम्हाला मी इथे आपल्या वर्गातल्या बऱ्याचशा वस्तू ठेवल्या होत्या आणि त्यामधून सजीव आणि निर्जीव वस्तू तुम्हाला ओळखायला सांगितल्या होत्या. आणि त्या तुम्ही काय केल्या, खूप छान प्रकारे ओळखल्या. चला आपण तुमच्यासाठी काय करूया, टाळ्या वाजवून या. आवडला ना हा तुम्हाला उपक्रम? पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया नव्या उपक्रमासह. तोपर्यंत धन्यवाद.